मित्रांनो, 23 एप्रिल मोठा मंगळवार, हनुमान जयंती. घरात करा हा नैवेद्य, सर्व विघ्न तुमचे दूर होतील. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, आज 23 एप्रिल मोठा मंगळवारचा दिवस, कारण आज आहे बजरंगबली हनुमानाची जयंती. आज तुम्ही तुमच्या घरात तुमच्या हाताने प्रेमाने तुम्ही एक नैवेद्य करायचा आहे, आणि हा नैवेद्य तुम्ही तुमच्या घरात तर दाखवायचाच आहे, पण तुम्ही जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन सुद्धा या नैवेद्याचा भोग बजरंगबली हनुमानाला लावायचा आहे. कारण या भोगाने, या नैवेद्याने बजरंगबली हनुमान प्रसन्न होत असतात. आपले विघ्न, आपल्या अडचणी, आपले दुःख, आपली दरिद्री, आपल्या गरिबी ते दूर करत असतात. सर्व विघ्नातून आपल्याला बाहेर काढत असतात. म्हणून आजचा दिवस तरी आपण त्यांना प्रसन्न नक्की करावे, प्रसन्न करण्याचे प्रयत्न करावे. त्यांच्या आवडते नैवेद्य भोग त्यांना दाखवावे, त्यांचा मंत्र जप करावा. तेल असेल, सिंदूर असेल, हे मंदिरात जाऊन, महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो. कारण बजरंगबली हनुमान महादेवाचेच अवतार आहेत. तर आपण नैवेद्य आज कोणता करायचा आहे, तर आपण आधी समजून घेऊया की बजरंगबली हनुमानाचे आवडते पदार्थ कोणते. तर बजरंगबली हनुमानाला आवडतात ते म्हणजे मोतीचूरचे लाडू, मुंगडाळचा हलवा म्हणजे मुंगडाळचा शिरा, इमरती आणि केळी. आता यातून तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घरी करायचं आहे. मुंगडाळचा हलवा म्हणजे मुंगडाळची शिरा जर करता येत असेल तर तो करावा. मोतीचूरचे लाडू करता येत असतील तर करावे, नाहीतर तुम्ही बाहेरून मार्केटमधून आणून सुद्धा ते तुमच्या देवघरात दाखवायचं आहे. आणि बाकी हनुमानाच्या जवळच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन केळी असेल, मोतीचूरचे लाडू असतील, इमरती असेल, मुंगडाळचा हलवा असेल, यातून जेही तुम्हाला जमेल. काही जमलं नाही तर केळी घ्या आणि ते केळीचा भोग बजरंगबली हनुमानाच्या मंदिरात जाऊन नक्की दाखवा, आपल्या घरात सुद्धा ठेवा. बजरंगबली प्रसन्न होतील, तुमचे सर्व विघ्न दूर करतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.